नमस्कार. आपण आहोत चंद्रपूर शहरात आणि सगळ्यांचं लोकराज्य टी व्ही न्यूजमध्ये परत एकदा स्वागत. चंद्रपूरच्या होऊ घातलेल्या या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लोकराज्य टी व्ही फिरते आणि लोकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या नेत्यांकडनं कसा सोडवता येईल याची सगळी जे कार्य लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून होत आहे. मात्र आज आपल्यासोबत जे उमेदवार आहेत प्रतीक विठ्ठल डोरलीकर, ते परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण इथल्या समस्या कशा सोडवल्या जाणार आहेत हे त्यांच्याकडनं आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. सर्वांना नमस्कार. काय सांगाल, प्रभाग क्रमांक 2मध्ये शास्त्रीनगर प्रभागामध्ये आपण उमेदवारी दाखल केलेली आहे. एकंदरीत इथला जो प्रभाग आहे याची काय परिस्थिती आहे, कुठल्या समस्या आहेत आणि त्या आपण कशा सोडवणार आहात, कुठल्या पक्षा म्हणजे आधारात घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उभे झाला आहात? माझं नाव प्रतीक विठ्ठल डोरलीकर आहे. मी शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती गट अ मधून निवडणुकीला समोर जात आहे. हा प्रभाग माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे माझे आजोबा म्हणजे वडिलाचे वडील हे शेतकरी कुटुंबाचे होते आणि माझे वडिलाच्या आईचा परिवार हा समाजकारण राजकारणाशी जुडलेला आहे आणि त्यावरूनच मला असं वाटलं की आपल्यालाही कुठं ना कुठं जनतेची सेवा करावी, म्हणून मी समाजकारणात राजकारणात आलेलो आहे आणि या निवडणुकीला समोर जातो आहे. शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2मध्ये विविध असं जाती धर्म लोक समुदायाचा असा हा प्रभाग आहे. सर्व लोक शांतीने संयमाने आणि एक दुसऱ्यांच्या सण उत्सवामध्ये सामील होऊन सर्वांचं सुखदुःख मध्ये सहभागी होत असतात आणि म्हणूनच मला असं वाटते की या प्रभागामध्ये एक युवकाला, माझ्यासारख्या एका युवकाला संधी देऊन निश्चितपणे या प्रभागाची जनता निवडून देईल असं मला वाटते. त्याचबरोबर हा प्रभाग जो आहे या प्रभागामध्ये नेहरूनगर असेल, नेहरूनगरमध्ये खूप समस्या आहे. सर्वात मोठी समस्या ही आहे की तिथं स्वच्छता नाही आहे, साक्षरतेचं प्रमाण कमी आहे. म्हणून मला असं वाटते की तेथील नागरिकांसाठी आणि तेथील युवकांसाठी, विद्यार्थिनींसाठी आपण तिथं लायब्ररी स्थापन करण्यात यावी, या भूमिकेतून मी माझी भूमिका आहे. आणि त्याचबरोबर तुकुम तलाव असेल किंवा चौरे लेआउट, आश्रय कॉलनी, तीर्थरूपनगर या प्रभागात, या परिसरात काही प्रमाणात पावसाचं पाणी इथं जमते आणि विविध ओपन स्पेस आहे, ज्या ओपन स्पेस अजून डेव्हलप झालेला नाही आहे. काही नेत्यांच्या जवळचे जे हितसंबंध असलेले लोक त्यांच्याच घराजवळचे हे म्हणजे ओपन स्पेस डेव्हलप झालेले आहेत. आपण बघत असाल लॉ कॉलेज, एक चंद्रपुरातील एक प्रसिद्ध असं कॉलेज आहे आणि एकमेव लॉ कॉलेज आहे. त्या परिसरातही सुद्धा एक रस्त्याची निर्मिती अजून झालेली नाही. अनेक लोक तिथं मॉर्निंग वॉकला जातात, स्वच्छ हवा, शुद्ध हवा, आपलं आरोग्यासाठी ते आपलं एक्झरसाईज करत असतात, पण तिथं पण अजून मूलभूत सुविधा झालेल्या नाही आहे. अनेक वार्ड असतील, तुम्ही बघाल की अय्यप्पा मंदिरकडे असेल किंवा मग सुगतनगर असेल, छत्रपतीनगर असेल, तिथं अनेक वार्डामध्ये अजूनही रस्त्याचं बांधकाम झालेलं नाही. म्हणजे मुख्य 2 रस्ते म्हणजे ST वर्कशॉप चौक ते अय्यप्पा मंदिर हा रस्ता सिमेंटीकरण करण्याचा प्रस्ताव प्रकल्प सर्वात प्रथम हाती घेणार आहोत. त्याचबरोबर बियाणी नगरचं जे टर्निंग आहे खत्री कॉलेजच्या मागचा भाग, तिथून तर डे बारपर्यंतचा जो रस्ता आहे तिथेही अनेक वस्ती घर आहे, तोही अजूनपर्यंत रखडलेला आहे. अनेक गड्डे त्या रस्त्यामध्ये आहेत. हे सर्व प्रकल्प आम्ही निश्चितच पहिल्या वर्षी मार्गी लावू असा आम्हाला आशावाद आहे. नक्कीच प्रतीक सर, आपण अनेक समस्याचं डोंगरच खरं तर पुढं केलेलं आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे नेहरूनगरची जी दुरावस्था आहे, म्हणजे स्वच्छतेच्या असेल किंवा अनेक समस्यांचा एकंदरीत संपूर्ण प्रभागाचं आकलन किंवा म्हणजे जे समस्या आहेत त्या आपण पुढे आणलेल्या आहेत. आत्ताची सध्याची परिस्थिती काय आहे? कारण मुलं मोबाईलमध्ये गुरफटलेले आहेत, त्यांना ग्राउंड नाही, निराधारांना ज्या योजना आहेत त्या योजनांना लागणारे कागदपत्र महानगरपालिकेकडनं लवकर मिळत नाही किंवा जे छोट्या गोष्टी आहेत मात्र त्या त्रासदायक. मग राशन कार्ड असेल, संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारे कागदपत्र असतील किंवा पिण्याचं शुद्ध पाणी आहे, अमृत योजना देखील राबवण्यात आली. ह्या सगळ्या गोष्टी ज्या मतदारांच्या किंवा इथल्या प्रभागाच्या नागरिकांना रोज सोसाव्या लागतात, सहन कराव्या लागतात, त्या कुठेतरी संपल्या पाहिजेत किंवा इथनं निवडून गेलेला हा जो उमेदवार आहे तो लोकांच्या जवळचा, नजीकचा, निकटचा असला पाहिजे, त्यांच्याशी संपर्क असला पाहिजे. असं कुठेतरी आता राजकारणात पाहायला मिळत नाही. आपण युवक आहात,
आता युवक म्हणून कुठल्या गोष्टींना आपण प्राथमिकता द्याल? सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की विविध समस्या आहे जे तहसील ऑफिसमधून सोडवल्या जाऊ शकतात किंवा महानगरपालिकेतून सोडवल्या जाऊ शकतात, त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने पुढाकार घेतला होता, पण कुठेतरी शक्ती कमी पडते, कारण की प्रस्थापित लोक आणि सत्तेतील लोक हे म्हणजे अडथळा निर्माण करतात. आणि अडथळा हा निर्माण म्हणजे माझ्यासारख्या युवा सामाजिक कार्यकर्त्याचा साठी नसतो, तर तो सामान्य जनतेसाठी तो अडथळा निर्माण करतात. आणि तशाच प्रकारची परिस्थिती इथंसुद्धा आहे. आणि मी तुम्हाला या प्रसंगी सांगू इच्छितो की आम्हाला तुम्ही जर विश्वास दिला, मतरूपी आशीर्वाद दिलं, निवडून दिलं, तर आम्ही निश्चितपणे या सर्व ज्या समस्या आहे, जसं तलाव अजून तुकुम तलाव, अजून नेहरू नगरमध्ये पट्ट्याच्या समस्या अजून सुटलेल्या नाही. अनेक वर्षापासून तिथं 40-50 वर्षापासून लोक वास्तव्य करतात, आपले पक्के घरं बांधून तिथं राहतात, पण पट्ट्याच्या समस्या सॉल्व नाही झाल्या. अनेकांना रमाई घरकुल योजना असेल किंवा शबरी आवास योजना असेल, यांचासुद्धा लाभ भेटलेला नाही आहे. त्याचबरोबर मला हे सांगावंसं वाटते या प्रसंगी की इथं या प्रभागाला लागूनच CTPSच्या 2 चिमण्या आहेत. त्या चिमण्याचं प्रदूषण या प्रभागातील लोकांना आरोग्यावर अत्यंत दुष्परिणाम होत आहे. आणि माझी अशी मागणी राहणार आहे, कारण की त्या दोन्ही चिमण्या CTPSच्या चंद्रपूर महानगरपालिकेकडे टॅक्स भरते, आणि इथला जो प्रभागातील जो सर्वसामान्य नागरिक आहे त्यांचं पण चांगल्या प्रकारचा टॅक्स महानगरपालिकेमध्ये जातो. म्हणून प्रत्येक कुटुंबाला एक आरोग्य कवच, आरोग्य सुरक्षा विमा महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळावा, अशी माझी प्रामुख्याने इथं भूमिका असणार आहे. इथल्या नागरिकांना किंवा इथल्या मतदारांना आपण काय आवाहन करणार आहात? मी आपल्याला एक गोष्ट इथं सांगू इच्छितो की भाजप हा पक्ष जरी असला आणि ते म्हणत जरी असले की आम्ही घराणेशाहीला दूर सारतो, पण शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2ची अवस्था आपण बघितली की 15-20 वर्षापासून कधी नवरा कधी बायको, कधी नवरा कधी बायको, अशा प्रकारचीच अवस्था. म्हणजे नगरसेवक निवडीच्या जेव्हा वेळ येते, उमेदवारीची जेव्हा वेळ येते, तशी परिस्थिती इथं आलेली आहे. आणि या सर्व गोष्टीचा आता अँटी इन्कम्पटन्सी नागरिकांमध्ये या सर्व बाबीची आहे. म्हणून इथं लढत माझी थेट भाजपसोबत असली तरी ही लढत कशी जिंकायची एक त्याची व्यूहरचना केलेली आहे. निश्चितपणे नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मला या प्रभागामध्ये मिळत असून मी आपल्याद्वारे आवाहन करतो की येणाऱ्या 15 तारखेला शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 येथे अनुसूचित जाती अ गटातून मी प्रतीक विठ्ठल डोरलीकर निवडणुकीला समोर जाते आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद, मतरूपी आशीर्वाद मला पाहिजे आहे. आणि मशीन जी आहे आपली EVM मशीन, त्याच्यामध्ये 4थ्या नंबरचं क्रमांकाचं जे बटन आहे ते दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजय करा, असं मी आपल्याला इथं आवाहन करतो. जय शिवराय, जय भीम. लोकराज्य TV या संपूर्ण प्रचारादरम्यान, या निवडणुकीदरम्यान प्रत्येक शहराच्या प्रत्येक प्रभागात येत आहे आणि इथल्या समस्या जाणून घेत आहेत. आणि या समस्या जाणून घेत अशा नेत्यांपुढे, अशा युवक सामाजिक कार्यकर्त्यांपुढे या समस्या ठेवून त्या समस्याचं निराकरण व्हावं, त्या समस्या सुटाव्यात, असा एकंदरीत लोकराज्य TV चॅनलचा हेतू आहे. आणि म्हणूनच आपल्याला जिथे जिथे त्या समस्या पुढे येत आहेत त्या समस्या लोकराज्य TVच्या माध्यमातून आपण पुढे अशी देखील आमची या निवडणुकीदरम्यान विनंती असणार आहे. आणि या विशेष मुलाखतीत आपण बघितलं, आपल्याला भारतीय संविधानाने दिलेला तो अधिकार आहे, मताधिकार आहे, आणि तो मताधिकार आपल्याला तो बजवायचा आहे. खरं तर त्या अधिकाराने एक सुजाण, वेल एज्युकेटेड, समजदार आणि नागरिकांशी जुळणारा जो नेता आहे, जो सामाजिक कार्यकर्ता आहे, तो तिथे निवडून गेला तर नक्कीच आपल्या प्रभागाची, आपल्या महानगरपालिकेचा नक्कीच विकास होईल, असं या निमित्ताने लोकराज्य TVच्या माध्यमातून आम्हाला सांगावंसं वाटतं. आपण भेटत राहणार. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.